आता आपण आज डाळ बनवू. तुरीची डाळ वरण बनवू. तुरीच्या डाळीचं मुगाच्या डाळीचं मिक्स वरण बनवू आणि त्याला आता भिजत घालू आपण अर्धा घंटा. तर ती भिजली ना पाण्यामध्ये अर्धा घंट्यानं, नंतर मग आपण तिला पाण्यातून काढून तिचं वरण बनवू. अर्धा घंटा तिला भिजत घालायची. आता पोरींनो, आता आपण डाळ शिजायला घालणार आहे कुकरला. अर्धा घंटा झाली, मस्त भिजली, मस्त वरण होते याचं. हे म्हणजे काम आहे ना, ज्या घरी बसलेल्या आहेत ना बायका, त्यांच्यासाठी चांगलं आहे. सर्व्हिसवाल्यांसाठी एवढी घाईघाई म्हणजे होणार नाही. घाईघाईचं काम नाही आहे. थोडं तेल टाकू ना, मीठ टाकू, थोडं शिजताना मीठ टाकू. आता त्याच्यात 3 शिट्ट्या करू आपण तिला. डाळ शिजली आहे. आता आपण डाळीला फोडणी घालू. हे बघा, मस्त गाळ झाली आहे डाळ शिजून. आता आपण तिला जिरे, आता आपण तेल टाकू. तेल टाकून घेऊ फोडणीसाठी. झाली. आता आपण हे राई जिरे टाकू. हा, हे राई, हे जिरे, कढीपत्ता, कढीपत्ता टाकला. आता हे लसूण आणि मिरची, हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट केली. आता आपण हळद टाकते. त्याला टाकली ना, त्याचा मस्त रंग येतोय त्याला. आता या आपल्या डाळीचा तडका झाला. फोडणी देऊन झाली डाळीला. आता 5 मिनिटं जरा उकळी आली का ते डाळ उतरून घ्यायची खाली. कोथिंबीर नंतर ना थोडी टाकायची, शिजताना थोडी टाकायची. ही भिजवलेली डाळीची वरण आहे.
10 मिनटं भिजवले, 10-15 मिनटं भिजवून ठेवलेली तिची डाळ आहे, वरण आहे. पोरींनो बसा जेवायला. आता डाळ आपली शिजलेली आहे. आता आपण जेवायला बसू. डाळ भात भाकरी करून आपण जेवायला बसू. आता ते तुम्हाला कशी आवडली असेल ते रेसिपी तर बघा, तुम्हाला मला कशी वाटते ते तुम्ही सांगा आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय भीम.